आता राजकीय दृष्ट्या एक मोठी बातमी आहे। शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल करण्यात आले। निवडणूक आयोगाकडून तुतारी चिन्ह बहाल करण्यात आले। दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाने ट्विट केले। ते नेमकं ट्विट काय तेही पाहू। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्त्याच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साठी गौरवास्पद बाब आहे, असं ट्विट आता शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे। आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्त्याला हादरवून सोडण्यासाठी हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरता सज्ज आहे, असंही ट्विट यावेळी करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीनं दिल्लीच्या तख्त्याच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं हे भाग्याची गोष्ट आहे, असं ट्विट शरद पवार गटाकडून करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना निवडणूक आयोगाने निशाणी दिली। तुतारी वाजलेली आहे, बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे। हा संकेत आहे, नैसर्गिक संकेत। शरद पवार युद्धाला उभे आहेत। या महाराष्ट्रातल्या भूमीतला राजकारणातील भीष्माचार्य आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली उभा महाराष्ट्र या धर्माची लढाई लढण्यासाठी तयार आहे। चला निघूया, लढेंगे जीतेंगे। परत एकदा वाजवा तुतारी, गाडा गद्दारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।